दोन्ही संघाने एक्स्ट्रा प्लेयर्सची नावं सांगायची आहेत. अंकली अवेंजर्स विनंती आहे, लवकर चालू करूया. चला आवरून घ्या. बॅटिंगसाठी सम्मेद आणि प्रणव. अंपायर चालू करायचं मॅच. पहिली मॅच बरोबर 50 मिनिटात आपण संपवलेली आहे. दुसरी सुद्धा 50 मिनिटातच संपवायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. प्रणव ऑन स्ट्राईक, समेत नॉन स्ट्राईक. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत विद्यासागर. चला स्टार्ट करूया. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत विद्यासागर. लेगसाठी 1 रन प्रणव.
समेत ऑन स्ट्राईक. क्लिअर केलेलं आहे. स्ट्रेट मारलेला आहे. 1 रन साठी प्रणव ऑन कोच. बॅट ऑन स्ट्राईक. परत एकदा मारलेला आहे 1 रन साठी. चांगली फिल्डिंग करताना. चांगलं प्लेड केलेलं आहे. चांगली फिल्डिंग करताना प्रतीक. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. परत एक क्लिक करून 2 रन डिक्लेअर. 1 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 5. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत सोन्या. विश्वजित पाटील. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करताना सोन्या. परत एकदा डॉट. तिसरा बॉल डॉट. परत एकदा बॉल. चांगली गोलंदाजी बघताना सोन्या. दोन बॉल शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग करताना सोन्या. 5 बॉल डॉट पडलेले आहेत. चांगला शॉट बसलेला आहे 2 रनसाठी प्रणव. 2 रन नंतर धावसंख्या आहे 7.
तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत विशाल बिरनाळे. समेत ऑन स्ट्राईक. प्लेड केलेला आहे चांगला. फिल्डिंग करताना प्रतीक. परत एक स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे समेत यांनी. चांगली फिल्डिंग करताना. 1 रन. गुड शॉट बाय प्रणव. तेवढीच चांगली फिल्डिंग. परत स्ट्राईक घेत आहेत समेत. एक रन साठी समेत. परत स्ट्राईक वर प्रणव. दोन बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी करताना विशाल. चांगला शॉट, चांगली फिल्डिंग. तीन ओव्हर नंतर धावसंख्या होत आहे 11. एक इनिंग्स आपल्याला 25 मिनिटात संपवायची आहे. 50 मिनिटांमध्ये एक मॅच संपवायची आहे. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. नवीन बॉलर अंकित उपाध्ये. स्ट्राइक वर प्रणव. चांगला स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे प्रणव यांनी. चांगलीच फिल्डिंग विशाल यांच्याकडून. 1 रन संघासाठी. परत एकदा समेत स्ट्राइक वर. परत एकदा 1 रन साठी समेत. विशाल यांची फिल्डिंग. चांगला शॉट बाय प्रणव. 1 रन साठी.
एक रनसाठी समेत. वाईड. एक्स्ट्रा रन दिलेले आहेत 1 रन. चांगली गोलंदाजी करताना. 1 बॉल शिल्लक. चांगला शॉट मारताना प्रणव. 1 रन. 4 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 17. आवरून घ्यायचंय पटकन. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत विशाल. प्रणव ऑन स्ट्राईक. 17. चला चालू करा. चांगला शॉट. चांगलीच फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो. नो आउट. आउट. चांगली बॉलिंग करताना. विशाल. वाईट बॉल. अंपायर डिसिजन वाईट. एक रनसाठी ऑफला समेत. स्ट्राईकवर प्रणव. स्ट्रेट ड्राइव. रोनित फिल्डिंग करताना 1 रन. स्ट्राईकवर समेत. रिप्ले. थर्ड अंपायर.
अंपायर डिसिजन आउट. थ्रो कोण मारलाय? फिल्डरचं नाव सांगा जरा. बिट्टू. नेक्स्ट बॅट्समन सुशांत. एक बॉल राहिलेला आहे. सुशांत भोरे 21. आज दिवसभर आहे ना. 5 ओव्हरनंतर धावसंख्या आहे 21. जरा फास्ट डिसिजन घ्यायचा आहे अंकली. सुशांत ऑन स्ट्राइक. बॉलिंगला सोन्या. पॉवर ओव्हर आहे. पहिलाच बॉल वाईड. चांगली गोलंदाजी करताना सोन्या. चांगली फिल्डिंग करताना प्रतीक. चांगली गोलंदाजी. बाउंड्री. सुशांत भोरे यांनी एक चांगली बाउंड्री मारलेली आहे. पॉवर ओव्हरचा फायदा घेत आहेत. डॉट बॉल. लास्ट बॉल. चांगला शॉट मारताना आउट. सुशांत भोरे आउट.
6 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 26. नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6 ओव्हर 26. नवीन बॅट्समन संदीप. अंकली संघाला विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या लगेच. नवीन बॅट्समन संदीप गारे. प्रणव ऑन खोत. ऑन स्ट्राइक प्रणव खोत. चांगला शॉट. 2 रनसाठी प्रणव. चांगली बॅटिंग करताना पहिल्याच बॉलला 2 रन. परत एकदा 1 डी साठी प्रणव. संदीप गारे ऑन स्ट्राइक. मध्ये नाही विचारायचे, स्कोर सांगत जातो. चांगली फिल्डिंग करताना विद्यासागर. 1 धाव चोरण्यात यशस्वी. परत चांगला शॉट 1 डी साठी. 2 बॉल शिल्लक. स्कोर 31. फ्रंट फुटला परत 1 रन साठी संदीप. स्ट्राइक वर प्रणव. लास्ट बॉल. परत 1 रन साठी प्रणव. ओव्हर चेंज. 7 ओव्हर 33. गणपतीपेठ स्ट्रायकर्स आणि गुलमोर दोन्ही संघांना विनंती आहे, कॅप्टनना पाठवायचं आहे मेन स्टेजवर टॉससाठी. गुलमोर आणि गणपतीपेठ लगेच पाठवायचं आहे कॅप्टनना. अंकली संघाला विनंती आहे, सारखं ड्रिंक ब्रेक घेऊ नका. 4 ओव्हर नंतर एकदाच ड्रिंक्स ब्रेक आहे. चला चालू करा सामना. एका इनिंग्सला 40 मिनिटं गेलेले आहेत. ह्या अंकली संघाने सहकार्य करायचं आहे.
स्ट्रेट शॉट आणि विशाल यांच्याकडे झेलबाद. नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवायचा आहे. अंकली संघाने लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. 15 मिनटं एक्स्ट्रा घेतलेला आहे. नवीन बॅट्समन संयम. गणपती पेठ बॉलिंग. टॉस कोण जिंकला? ओके ओके. चांगला कॅच पकडताना आउट. गणपती पेठ टॉस जिंकून बॉलिंग घेतलेले आहेत. चार बॉल शिल्लक आहेत लास्ट ओव्हरचे. रोनित आवरून घ्यायचे पटकन. 33 स्कोर आहे. सुटलेला आहे झेल. 1 रन दिलेले आहेत अंपायरनी. मिस झालेली हॅट्रिक. इथे हॅट्रिकचा चान्स होता रोनित यांना. एका सुटलेल्या कॅचमुळे रोनित यांची हॅट्रिक हुकलेली आहे. थ्री बॉल्स टू गो. स्ट्रेट ड्राइव बाय संदीप. अरे रन आउट. नितीन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा बॅट्समन पाठवायचा आहे. अंकली फिल्डिंग लावून घ्यायचं आहे लगेच. दोन बॉल शिल्लक आहेत. बॅट्समन 35. नेक्स्ट बॅट्समन अमित. चांगली गोलंदाजी करताना रोनित. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. चांगला शॉट मारलेला. 6. शड्डू ठोकून संदीप यांनी 6 मारलेला आहे. संदीप गारे. शड्डू ठोकून त्यांनी 6 मारलेले आहे. 41 झालेला आहे. 42 जिंकण्यासाठी अंकली. चांगलं चेअरअप करताना फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. पार्श्वनाथ फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच. लगेच बॅट्समन पाठवायचं आहे. फिल्डिंग लावून घ्यायचं आहे पार्श्वनाथ.
तर गुड आफ्टरनून सर्वांचं सहर्ष स्वागत असताना पुन्हा एकदा या आजच्या डे 3 युवा शक्ती जैन फाउंडेशन प्रेझेंट्स JPL 2024-2025 मध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आता मात्र डे 3 मधील मॅच नंबर 2 माझ्या आतमध्ये सुरू आहे. तर अंकली अव्हेंजर संघासमोर आता मात्र उर्वरित 48 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष असणार आहे. 43 धावांचं लक्ष असणार आहे. तर अंकली संघाकडून मात्र एक संधी होती रोनितसाठी हॅट्रिकची, पण तो कॅच सुटला त्या बॉलवरती. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक झाली असती जर रोनितने तो कॅच घेतला असता तर, परंतु कॅच सुटला व हॅट्रिक संधी एक मिस होती आहे. आता मात्र धावांचा पाठलाग सुरुवात होईल. पहिला बॉल विद्यासागरसाठी. विद्यासागर व रोनित. तर मॅच स्टार्ट होते. पहिलाच बॉल कॅच सुटतोय. संयम कॅप्टन सम्मेतच्या हातामधून इथं मात्र कॅच सुटतोय. कॅच नाही मॅच सुटते का ते पाहूया. आता कॅचेस फार महत्वाचे असतात. एक इझी कॅच सोडला गेला. एक इझी कॅच इथं हातामधून पडला गेला. सोपा झेल होता परंतु सम्मेतचा थोडासा डिसबॅलन्स बॉल खाली पडतोय. त्या बॉलवरती सिंगल येते. यावेळेस चांगला बॉल आहे. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता परंतु डॉट बॉल येईल. यावेळेस मात्र वॉट अँड डिलिव्हरी. काय बॉल आहे. बॅट्समन या बॉलचं उत्तर नाही आहे. पुन्हा डॉट बॉल येईल. चांगली बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा संयम रेडी होतोय. यावेळेस मात्र झेलची संधी आहे आणि पुन्हा कॅच सुटतोय. दोन्ही फलंदाज नशिबाच्या घोड्यावरती सवार आहेत. दोन्ही बॅट्समनचे एक एक झेल सुटले गेले. पहिल्या बॉलवरती विद्यासागर, तिसऱ्या बॉलवरती रोनित. दोन्ही बॅट्समनना एक एक संधी मिळते. आता मात्र पुढचा बॉल. आता मात्र चांगला बॉल आहे. बॅट पण मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि धावा संधी आहे. इथे मात्र टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. डॉट बॉल येते. हॅलो. तर आता मात्र टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया निर्णय काय येतोय. प्लेयर नाही आहे इकडे तू. तर नॉट आउट घोषित केलाय. तर पुढचा बॉल होण्यास सज्ज होतोय तो. पहिली ओव्हर संपते. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. हलक्या त्याने खेळून काढलाय सिंगल धावेसाठी. सिंगल धाव मिळेल.
पुढचा बॉल यावेळेस मात्र पल्लू स्कोप सिंगल धाव, एक डिक्लेअर मिळेल. या एक डिक्लेअरने मात्र आता विद्यासागर स्ट्राईक वरती येईल. पुढचा बॉल पुन्हा आबी. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र फिल्डर असेल, सिंगल धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या होते ती 6. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल जाईल सरळ गॅप भेदून 4 धावांसाठी. काय स्ट्रोक आहे, वन स्ट्रोक आजच्या दिवसामधील या इनिंग मधील पहिला चौकार येतोय रोनितच्या बॅटमधून. बारीक एकदम तर मात्र हलक्यात घेऊन गेला, सिंगल धाव मिळेल, एकेरी धाव. यावेळेस मात्र पुन्हा चालक्या चांगल्या घेऊन गेला, सिंगल धावेसाठी बॉल जाईल. या सिंगलने ओव्हर संपते, धावसंख्या होती ती 12. 2 ओव्हर 12 धावसंख्या आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो, धावसंख्या ती 12. तर आता पुन्हा समेत नांद्रेकर सज्ज होते बॉलिंग मार्ग वरती. यावेळेस मात्र पल्लू स्कूप करायचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही, डॉट बॉल येईल. यावेळेस मात्र चांगला फटका, परंतु सिंगल धावेसाठी सिंगल मिळेल. सिंगलने मात्र आता धावसंख्या 1ने वाढते. तर पुन्हा सिंगल घेतली जाते. प्रत्येक बॉलवरती मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय. सागर व रोनित यावेळेस देखील चांगला बॉल आहे, स्वीप करायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र पॉवरफुल स्ट्रोक होता, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये समेत बॉल थांबवतोय व डॉट बॉल येईल. पुढचा बॉल समेतचा. यावेळेस मात्र एक पॉवरफुल स्ट्रोक, चांगला फटका, इथे मात्र बॅट म्हणून निघतोय. सिंगल, धावसंख्या होते 16. 3 षटक पूर्ण धावसंख्या ती 16. 3 ओव्हरचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय, धावसंख्या ती 16. ही मॅच जिंकण्यासाठी अजून 30 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल 26 रन, 26 रन 30 बॉल. यानंतर होणारा सामना मॅच नंबर 3 16. मॅच नंबर 3 गुलमोहर जायंट्स वर्सेस गणपती पेट स्ट्रायकर्स या दोन संघांच्या माध्यमातून आता मात्र आपण मॅच नंबर 3 आजच्या दिवसामधील पुढचा सामना पाहणार आहोत. त्या सामन्याचा मात्र टॉस नक्कीच थोड्याच वेळापूर्वी झालाय.
चालतो मॅच सुरू करून घ्या. हा किडबॅक वर ठेव रे. संघाची तिसरी वैयक्तिक पहिलीवर घेऊन बॉलर नेम पृथ्वीराज. यावेळेस मात्र रोनित बॅक टू द पॅव्हेलियन. बॉल बाहेर मारून आउट होतो रोनित. सिक्सर मारायचा प्रयत्न करत होता रोनित, परंतु बॉल मायाच्या बाहेर फेकून दिला व विकेट यामध्ये येते. नवीन बॅटर मनाच्या आतमध्ये विशाल. तर आता मात्र 2 चेंडूवर 2 बॉल इथे मात्र गमावले गेलेत, हरवले गेले 2 बॉल. तिसरा नवीन बॉल. ओके. यावेळेस मात्र चांगला शॉट आहे विशालच्या बॅटमधून. सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र 1 रन स्कोरवरती वाढते. धावसंख्या होते ती 17 रन्स ऑन द बोर्ड. चालू आहे की
फेअर डिलिव्हरी. धावसंख्या होते 19. 19 रन्स. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होती 19. फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये पृथ्वीराजने खर्च केल्या. आता मात्र 4 षटकांचा खेळ बाकी आहे. तर 24 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 24 बॉल 23 रन्स. हे मॅच जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 23 रन्स. 4 ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंट सिंगल लावेल. प्रत्येक बॉलच्या मागे एक सिंगल धाव येणं गरजेचं आहे. आता पुन्हा मात्र पुढचा बॉल. यावेळेस मात्र एक सोपी विकेट बहाल केली विशालची. कोणतीही गरज नव्हती. विशाल विकेट होऊन परतोय तंबूत. काही गरज नव्हती त्या बॉलवरती. संदीप हर्ष यांनी मात्र एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली हर्षच्या माध्यमातून व एक चांगला झेल टिपला गेला. चांगला प्रयत्न टिपला गेला. रनआउटची संधी चांगली निर्माण केली गेली व त्या विशाल त्या बॉलवरती आउट होतोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय विश्वजित व विद्यासागर. स्ट्राईक वरती विश्वजित. पहिला बॉल पडला. दुसरा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो प्रणव. चांगला फटका. बॅकफुट पॉइंटला सिंगल येईल. ऑन द कार्पेट. सिंगल धाव. मात्र पुन्हा सिंगल. पुन्हा बॅकफुट पॉइंटला सिंगल येते. 4 चेंडूवरती 3 सिंगल मात्र केल्या गेल्यात. तर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चांगली बॅटिंग देखील तेव्हा सज्ज होते. पुढचा बॉल प्रणवचा विद्यासागर साठी. मात्र पुन्हा सिंगल. धावसंख्या होते 23. लास्ट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील प्रणवच्या माध्यमातून हाताळला जाईल विद्यासागर साठी. शेवटचा बॉल प्रणवचा. सामना करतो विद्यासागर. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. नो बॉल घोषित केलाय पंचाने. नो बॉल ते मात्र आता नो बॉल पण सिंगल अशा 2 धावा या बॉलवरती येतील. आता मात्र स्कोर होतोय 25 धावा लागतात. पुढचा बॉल प्रणवचा. यावेळेस मात्र डॉट बॉल येईल. ओव्हर संपते. स्कोर होतो 25. 5 ओव्हर 25. आता मात्र 18 बॉल आणि 17 धावा. 18 बॉल 17 रन. बॉल टू बॉल मॅच आहे. प्रत्येक बॉल मागे सिंगल धाव करणं गरजेचं आहे.
प्रत्येक बॉलच्या मागे एक सिंगल धाव. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे, थँक्यू डीजे. तर आता पुढचा बॉल सज्ज होते तो समेत विद्यासागरसाठी. पुढचा बॉल सज्ज होते. क्या सुटतोय. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा सज्ज होतो समेत. यावेळेस मात्र लेट कटचा फटका, सिंगल धाव येईल. आता मात्र प्रत्येक बॉलच्या मागे एक धाव. प्रत्येक बॉलच्या मागे आता एक धावाची गरज आहे. यानंतर होणारा सामना गुलमोहर वर्सेस गणपती पेठ या दोन संघांदरम्यान ही एक मोठी लढत, एक तुल्यबळ सामना आहे. गुलमोहर संघाने 2 विजय काल मिळवले, तर येलो जर्सी मधील संघ गणपती पेठ तो देखील 2 विजय या स्पर्धेमध्ये संपादन करून खेळतोय. दोन्ही संघ 2-2 विजयासह या स्पर्धेमध्ये आहेत. तर गुलमोहर संघाने एक सामना गमावलाय, एक सामना टाय खेळलाय व 2 विजय, असे 4 सामन्यांमध्ये 2 विजय, 1 टाय, 1 पराजय. तर गणपती पेठ 2 सामन्यामध्ये 2 विजय माझ्या माहितीनुसार. तर मोठी लढत. गुलमोहर एक आदर्श संघ, तितकाच चांगला संघ, एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला गणपती पेठ. यानंतर आपण तो सामना पाहणार आहोत. अतिशय चुरशीचा सामना होईल. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतोय तो समेत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. बॉल जाईल 1 डे डिक्लेअर मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्येतून पोहोचते ती 27. तीन बॉल या षटकामध्ये 3 बॉल आले आहेत, अजून 3 बॉल बाकी. आता मात्र धावसंख्या ती 27. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 15 बॉलमध्ये 15 रन. प्रत्येक बॉलच्या मागे सिंगल धाव. पुढचा बॉल समेतचा सामना करेल तो विद्यासागर. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र सिंगल घेतली जाईल आणि सिंगलने मात्र पुन्हा 1 रन मिळते. आता मात्र विश्वजित आता बॅटिंग मार्ग सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस मात्र बॉल चांगला आहे, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. डॉट बॉल. आता शेवटचा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल. वॉट अ बॉल. ओव्हर संपते. आता मात्र 12 बॉल आणि 14 रन. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता धावा करायला लागतील त्या 14. धावसंख्या होती ती 27-28. अजूनही 14 रनची आवश्यकता. उर्वरित 12 बॉल मध्ये 2 ओव्हर मध्ये 14 धावा कराव्या लागतील. तर आता पुढचा बॉलर येतो नवीन बॉलर पृथ्वीराज, एक लेफ्ट हँडर.
बॉलर पुढचा बॉल पृथ्वीराज, सज्ज होतोय तो विद्यासागर. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, बरोबर इथे सिंगल धाव मिळेल. या सिंगलने 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ती 29. आता मात्र 11 चेंडू 11 बॉल आणि 13 धावा. प्रत्येक बॉलच्या मागे सिंगल व 2 धावांचा इथे मात्र फरक दिसतोय. पुढचा बॉल पृथ्वीराजचा. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, तितक्याचा हाताने खेळून काढायला सिंगल साठी. या सिंगलने मात्र 1 धाव मिळेल, 1 धाव पुढे जाईल. आता मात्र 10 बॉल आणि 12 धावा. 12 रन फ्रॉम 10 बॉल्स. आता मला चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे, जे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पण 2 धावा डिक्लेअर मध्ये जातील. टूडी येते, टूडी. चांगला फटका इथे मात्र विद्यासागरच्या बॅटमधून निघतोय आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. आता मात्र पुढचा बॉल पृथ्वीराजचा सागरसाठी. यावेळेस मात्र डॉट बॉल. यावेळेस मात्र शॉट. काय स्ट्रोक आहे, काय फटका आहे. या बॉलवरती 2 धावा मिळाल्या गेल्या. शेवटचा बॉल. स्कोर 34 धावा लागतायत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस विकेट 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 आणि विकेट येईल. विद्यासागर मात्र आता आउट होतोय. आता मात्र 6 बॉल 8 रन. 8 रन 6 बॉल. नवीन बॅटर अंकित येतो समोर. अंकित डावखुरा गोलंदाज मात्र बॅटिंग मात्र रायटी करतो. आता मात्र शेवटची ओव्हर संयमच्या माध्यमातून हाताळली जाते. 6 balls 8 runs टू विन. स्ट्राइक वरती आहे तो विश्वजित, नॉन स्ट्राइक वरती अंकित. बॉलर संयम. गुलमोहर आणि गणपतीपेठ डगआउट मध्ये यावे. तर 6 बॉल 8 रनचा सामना येत आहे. पहिला बॉल संयमचा विश्वजित साठी. यावेळेस मात्र विकेट येते पहिल्याच बॉलवरती. संयमच्या खात्यामध्ये विकेट जाईल. आता मात्र 5 बॉल आणि 8 रन. पुन्हा या मॅच मध्ये मात्र आता अंकली संघाची अधोगती पाहायला मिळते. एक वेळ असं वाटत होतं अंकली संघ पूर्णपणे या मॅच मध्ये हवी आहे, परंतु आता मात्र मॅच मध्ये थोडासा मागे पडतोय. परंतु क्रिकेट आहे, काय सांगता येत नाही. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा कराव्या लागतील त्या 8. 5 बॉल 8 धावा. आता मात्र पीपी प्रतीक पाटील. बॅट्समन नेम प्रतीक पाटील ना. 2 पाटील आहेत. प्रतीक पाटील त्यातला आता मात्र बॉल हवेत आणि पहिल्याच बॉलवरती प्रतीक आउट होतोय. मात्र नो बॉल घोषित केला पंचांनी आणि 2 धावा मात्र 1 धाव आणि प्रतीक आउट होतोय. दोन प्रतीक पाटील आहेत, त्यातला कुठला आहे? प्रतीक
बाद होतोय. प्रतीक राजेश समेत थ्रो मारला, विकेट घेते. आता मग नवीन बॅटर नितीन. 2 धावा नितीन. सामना सुरू होतो पुन्हा एकदा. मात्र मागे 2 धावा. आता मात्र जोरात फटका मारला. इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पृथ्वीराजच्या माध्यमातून. सिंगल धावेल. धावसंख्या होते 37. अजून 5 धावा. 4 बॉल 5 रन. 4 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मात्र नॉटच्या अपील आहे. आपण टीव्ही अंपायरकडे टीव्ही अंपायरचा इथे मात्र कॉल पाहूया काय येतोय तो. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेला आहे. तोच कॉल. नॉट आउट घोषित केला पण नॉट आउट. आता मात्र 3 बॉल आणि 4 रन. 4 रन 3 बॉल. वॉट अ मॅच. काय मॅच पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 बॉल आणि 4 रन. 4 रन 3 बॉल. चला विद्यासागर चला आवरा लवकर. शेवटची ओव्हर आहे. सामना सुरू करून घ्या. पुढचा बॉल संयमचा. यश मात्र काय स्ट्रोक आहे. पुन्हा नो बॉल. स्पीड लिमिट 82 km/h च्या वरती बॉल होता. तो बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 82 च्या वरती इथे मात्र स्पीड जर गेली स्पीड गन मध्ये तर नो बॉल घोषित केला जातोय. अंकली प्लेयर्स बाहेर जावे. बाहेर आत यायचं नाहीये. 2 बॉल 2 3 बॉल 2. विश्वजित प्रत्येक बॉल मध्ये आपण येते आतमध्ये. यानंतर आपल्याला वॉर्निंग दिली जाईल. डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल यानंतर या संघाला. अंपायर थांबे. संयम. डॉट बॉल. 2 बॉल 2 रन. 2 रन 2 बॉल. काय मॅच आहे. व्हॉट अ मॅच. यावेळेस मात्र सिंगल केली जाते आणि मॅच बरोबर सुटते. इक्वल मॅच. दोन्ही संघाची धावगती मात्र आता समसमान. दोन्ही संघ बरोबर सुटलेत. आता मात्र शेवटचा बॉल. 1 बॉल 1 रन. 1 बॉल 1 धाव. आता मात्र थोडीशी सिंगल धाव आणि मॅच जिंकतोय अंकली संघ. मॅच गमावली जाते.